नमस्कार मैत्रिणी. तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवले होते, मी बनवले होते मस्तपैकी सॉफ्ट तोंडात विरघळणारे असे गुलाबजामुन. आता काय गुलाबजामुन बनवलेत त्यामुळे काय नाश्त्यामध्ये जेवणामध्ये सगळीकडे गुलाबजामुन दिसणार आहेत. 8 दिवस संपत नाहीत आता, मग काय आता दिसणारच आहेत. 5 वाजता ना मी गेले होते वरती गच्चीवर. तर 5 वाजता पण बापरे बाप भरपूरच ऊन होतं, खूप सूर्य चमकत होता. गच्चीवरच ना मला झाडाला अशा कैऱ्या दिसल्या. आता म्हटलं मस्त कैऱ्याचा सीझन येणार आहे. मग काय वरती आलेच आहे, तर म्हटलं कपड्यांचा एवढा सारा ढिगारा पडलेला आहे, चला काही कपडे इस्त्री करून घ्याव्या. त्यातले ना एवढे सारे मी कपडे इस्त्री करून घेतले. नंतर खाली आले आणि आता थंडीच्या दिवसामध्ये आपल्याला दुपारी मस्त उन्हाला बसू वाटतं आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये संध्याकाळी 6 वाजता असं थंड हवेत बसू वाटतं. तसंच मी काय थोड्या वेळ काही बसले होते, तोपर्यंत 7 वाजले. म्हटलं चला स्वयंपाकाचा वेळ झाला आहे, स्वयंपाक करून घेऊया. आता काय बनवायचा हा रोजचाच प्रश्न आहे. तर आज मी ठरवलं होतं वरणफळ बनवते. त्यासाठीच ना सगळी तयारी करून घेतली होती. पिठाची कापं वगैरे करून घेतली आणि ती डाळीला फोडणी दिली होती, त्यामध्ये टाकून दिली आणि बारीक गॅसवर ना 15 मिनिटं अशी मस्त शिजून दिली. तर आपलं वरणफळ तयार आहे. आता आद्विक हे वरणफळ खात नाही, मग त्याच्यासाठी ना त्याच तिमलेल्या पिठाचा एक पराठा करून घेतला. चला आजच्यासाठी एवढंच, भेटूया उद्या. बाय.